आम्ही चाललो. चला हँगकॉंगला चाललोय आम्ही. हा हँगकॉंगला चाललोय आम्ही कामानिमित्ताने. हा जॉब लागला आम्हाला तिकडे. हा चला येऊ का? चल लवकर. अरे थांबा तो काय अरे बॅग बी घेऊन कुठे निघाले तुम्ही? अरे बांड्या जॉब निमित्त आम्ही हँगकॉंगला चाललोय. अरे हा खरं तुम्ही मागच्या महिन्यात म्हणला होतात मला यार खरं तिकडे जायला होय तुम्ही. हा मग हे तोंडाला असलं का फसले पांढरं बिंढरं बाउंडर लावली ती. इतके हा हाँगकाँगची लोक कशी असतात गुरीपान असतात. हा हे पण आता जायचंय कशाने तुम्हाला रे? आम्ही डुग्याने जाणार आहे. गुरुदादा तुम्ही मला बसने जायचे. अरे करणे आपल्याला बसनी नाही विमानाने जायचंय. याला कुठं सांगत बसतोय एवढे. कशाने डुकीने विमानाने जाणार आहे. इमान हे बघ तुम्हाला सांगतो इमानाने तुम्ही गेलात ना इमानात असं बाहेर हातबीत काढू नका आणि तिथं असं नका गर्दी करू असं रुमाल विमाल टाकून जागा बिगा पकडू नका एसटी म्हणे. हे बघ, तिथे इज्जत घालू नका आपली. ठीक आहे. बरं बांड्या हा? आम्ही एवढं हँगकॉंगला चाललोय जॉब निमित्त. एवढी मोठी बॅग आम्ही अशी घेऊन जायची का? नाही, आम्ही येतो ना तुम्हाला सोडवायला. उचल बघ. बरं, सोडा तुम्ही सारखा खायला मी असं कशाला. चला 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 चला. हाँगकाँग. काळजी घ्या तिथं हा? हा ए फोन फोन फोन. हा. हॅलो आय एम कमिंग कमिंग. हा अभी कमिंग. येईन येईन. अभी वाटाला आईन आणि जल्दी तुमच्यापर्यंत पोचिंग. हा तिकडली भाषा शिकलं काही हा बोल. येस येस. हो. माय फ्रेंड इज कॉल यू. करणे बोल. हा हायम हायम 2 जर्चिंग 1 बॅग आणि 1 हवालदार. ओके ओके पाय 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 आ रहा है. हा चला ठेवला. गोळ्या करण्या हा. तुम्हाला एवढ्या लांब कंपनीत नोकरी कशी काय लागली बाबा? अरे बांड्या ओळख रे ओळख लय ओळख आहे आपली तिकडे. पगार बी लय असेल तुम्हाला? अरे पगार पगार तर काय विचारूच नको लय पगार आहे. आपली तर लाईफ सेटल आहे बाई. हं. करे करणे सांग त्याला. हं. अरे वा 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 गोळ्या करण्या आज आपल्या अख्ख्या अरे गावातून बांड्या अरे तिच्या आईला एवढी जर बॅग आहे पडला अरे फॉरेनर अरे बॅग खाली ठेवून अंगावर कुठे ठेवतोय? तू समोर येऊन थांबलास ना म्हणून. गोळ्या करण्या आज आपल्या अख्ख्या गावातून तुम्ही पहिल्यांदाच फॉरेनला जाऊन नोकरी करणारे तुम्ही 2 जण आहेत. त्याच्यामुळे ना अख्ख्या गावाला आणि मला तुमचा सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे मी तुमचं आहे ना स्वागत करतो. मेवणी बाई शुभेच्छा द्या. हा गोळ्या करण्या तुम्हाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा दोघांना. हा धन्यवाद. आणि Thank you, चांगलं thank you. काम करा. आणि मला सांगा कधी येणार आहेत तुम्ही? आम्ही आता साधार महिनाभर तरी येत नाही हाय का नाही रे? हा महिनाभर तर काय येत नाही आम्ही. थांबा जरा माझा सत्कार राहिलाय मला करू दे की. कर ना हार तर त्याच्यामुळे तू एका दिल्यात ना. अरे दुसऱ्या काय ते बांड्या नाही येणार फॉरेनला आमच्या सोबत. करणे येणार आहे माझ्या सोबत. तुम्ही दोघंच काय आणि ते इकडे चांगला दिसत करा होता. शेट मस्त हा? बरं गोळ्या करण्या फॉरेनला गेल्यानंतर आम्हाला विसरू नका. आमची आठवण राहू द्या. अहो बास कराव सरपंच. आपल्या गावातल्या जीवा भावाच्या माणसाला कसं विसरणार? हे बघा सरपंच तुम्हाला एक माझं सांगणे कसं आहे माहितीये का? गावाचा कारभार व्यवस्थित सांभाळा आणि जसं आमचा सत्कार केलाय तसंच गावाच्या चौकात आणि गावामध्ये आमच्या नावाचे 2-3 बॅनर लावा. हो नक्कीच नक्कीच बॅनर नक्कीच लावणार. हा, माझा तुमचे- फोटो लावा. हा तुझा शुभेच्छुक म्हणून टाकू आपण. हा, तुमचे काय पैसे होते ते आम्ही पाठवून देऊ आमचा पगार झालं. भास्करराव गोळ्या हीच का किंमत सरपंचाची. अरे मी स्वतः पैसे लावीन बॅनर बनवायला. तू काही टेन्शन घेऊ नको. चालेल चालेल. बरं मी काय म्हणतो तुम्ही विमानाने जाणार आहे ना. हा हा मग तुमची बॅग जड आहे. भांड्या यांना सोडून ये पुन्हा स्टेशनला. मी सोडायला जाणार होतो तुम्ही नसतं सांगितलं तरी जाणार होतो मी. एअरपोर्टला यांना सोडून या. हा सांग ना. नाही 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 अजिबात नको. एक मिनिट माझं ऐका तुम्ही दोघं तुम्हाला दोघांचं व्यवस्थित झालं ना तिकडे पैसा पण चांगला यायला ना तर मला बोलून घ्या तिथं. हा चालेल तुला हा. बोलून घेतो आम्ही. हा. पण सरपंच सोडवायला यायची काही गरज नाही आम्हाला कोणाची. का रे? आम्ही आमचं जातो निवांत. अरे येईन ना सोडवायला ते. नाही नाही नको जातो आम्ही आमचं. जा सांगा. हा जातो. बरं ए, सावकाश ए, मेवणी बाई ओ गोळ्या हे घ्या. श्रीफळ दे ना त्यांना हा, हा. नारळ. हा. हे राहिलं ना हा. तुम्ही. फोटो फोटो घ्या हा, फोटो. फोटो घ्या. ए पोज द्या पोज द्या. वा वा, छान हो, छान. छान, छान, ए, छान. बाळा, हे दे इकडे.
सरपंचाच्या पाया पुढे आपण हा. हा पाया पुढे या सरपंच आशीर्वाद द्या हा ठीक आहे हाय हा. आणि सावकाश जा हा. हा चालतंय ए मस्त काम करा एकदम छान बर, छान बरं एक मिनिट सरपंच मला दोन शब्द बोलायचे हा बोल ना बोल 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 तर आज बरे आपल्या गावातले दोन आपले भाऊ दोन आपले मित्र हा, झालं. आज विदेशात जायलेत तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ए, हॅलो. बाबा काय याच्यासाठी तुला मी कुठे बोलायला चान्स देत नाही अरे बंड्या ते विदेशात चाललेत रे असं काय करतोय शुभेच्छा दे, तू? शुभेच्छा. शुभेच्छा दे बर सरपंच हा थोडे द्या आता आम्हाला. आता बंडू शेठ राहू द्या असू द्या आम्हाला फोन येते आम्ही निघतो हो ठीक आहे चालतंय जावा सावकाश गोळ्या गोळ्या तिकडे गेल्या व्हिडिओ कॉल लाव बर का मला दाखव हा. तिकडचं सगळं बर बर ठीक आहे हा लावतो चल. चला येऊ का हा, चला, ये. बाय 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 चल आपला मला आहे ना खरंच डोळ्यात पाणी आलं खरंच यांचा आहे ना सार्थ अभिमान आहे भाऊ आपल्याला आपल्या अख्ख्या गावातून दोन पोरं कामानिमित्त बाहेर चालल्यात किती चांगले ना हो ते आपल्यात नाहीत आज याचं दुःख होईल मला अरे नाहीत म्हणजे ते आपल्या गावाचं नाव रोशन करणार आहेत हो. कळलं का तुला तू काहीतरी मनाव घे आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी चला पाहिला करण्या हम्म. आपण गावातून तर लय मोठ्या धुमधडाक्यात बाहेर पडलोय हा पण गावातल्या लोकांना जर कळलं आपण फॉरेनला न जाता इकडेच कुठं तरी राहणार आहे गावाबाहेर गावाबाहेर आपली लय पंचायत होईल रे हायला. काय करायचं मग कुठं राहायचं काय मला वाटते तुमच्या मामाच्या घरी जाऊ जाऊ द्या मुर्दे तिकडे तरी कुणा कळणार मामाच्या इकडं ए यार पण मामाच्या इकडं नको राहू का? काय झालं ते माहितीये का मामाच्या इकडं मी मामाच्या पोरीला प्रपोज मारला हा. होता त्यामुळे मामा चिडला हा. मामा म्हणला तुम्ही आहे ना अजिबात मामाच्या गावाला यायचं नाही तिकडच काशी करायची अयो असं गोंधळ आहे. हायला. तुम्ही तर लय अवघड करून ठेवले मामा सगळं वैरी केले हा ना राव ओय पण मी काय म्हणतो माहिती हा. का आपण जर पुण्याला महिनाभर रूम भाड्याने घेऊन राहिलो तर रूम हा. भाड्याने परवडून का आपल्याला खाण्यापिण्याला पैसे लागतात आणि आपल्याकडे थोडेच पैसे आहे. अरे मग करणे ऐक हा. ना आपण असं केलं तर तुझ्या घरी जर गेलो तर माझ्या घरी हा. नको नको अहो माझ्या गावातल्या लोकांना सरपंचाचा नंबर दिल्यात सरपंच काय म्हणले बॅनर बिनर लावतो तुमचं त्याने जर थिएटर ठेवला तर काय होईल कळलं ना ती माझ्या गोळ्या करण्यात येते ती लावतात सरपंचाला फोन अवघड आहे जरा राहिला ते पण अवघड झालं का पाणी मारून झालं मंदिर चांगलं साफ झालं ना ओके झालं. ठीक आहे ठीक आहे हा पाणी घेऊन या आणि पाणी मारून टाका आणि एवढा वाटा बिटा साफ झाला ना की क्लिअर आपलं उद्या सरपंच चालतंय चालतंय कार भांडा. सरपंच! काय अहो तुम्हाला काय सांगू सरपंच काय झालं? आपल्यासोबत लय मोठा धोका झालाय सरपंच कसला धोका अहो गोळ्या करण्यात का हा फॉरेनला बिरेनला कुठे गेलेले नाही तर मग अहो सरपंच तुम्हाला सांगतो मी हॉटेलमध्ये तिथं वडापाव खायला गेलो होतो हा. तर ती दोघं तिथं हॉटेलमध्ये तर आणि त्या दोघांची चर्चा चालू होती आईला राव आता एक महिनाभर कुठं राहायचं आपण तर गावातल्याला सांगून आलो की राव आता आम्ही फॉरेनला जायलोय म्हणून हा? काय बोलतो अरे हॉटेलमध्ये ते काय फॉरेनला गेलेले नाहीत अरे पण त्यांचा एवढा सत्कार केला अहो, माहितीये मला तुम्ही सत्कार केलाय अरे म्हणून त्यांचा बॅनर छापायला अहो, टाकलाय आधी ते बॅनर बिनर चला आधी तिकडं मी माझ्या घरावर टाकतो ते बॅनर चला तुम्ही घ्या तुम्ही घ्या पाणी मारून चला तिथं एवढा मोठा धोका असतंय का सरपंच आईला. आईला. चला. चल 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 चल. चला सरपंच तुम्ही असं असतं का एवढा मोठा धोका असते का चला तुम्ही हवा घेते चला चला गुरुदादा सरपंच ओय करणे पण ए यार थांबा ए, ए. ए, यार, सरपंच बॅग राहिली त्यांची घे तू आईला. ए यार थांबा गोळ्या ए यार थांबा ए करण्या ए, अरे तुमची बॅग घेऊन जा की हे आईला बॅग राहिली ए करण्या थांब गोळ्या थांब करण्या ए करण्या धरा त्यांना धरा 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 धरा, थांबा, थांबा. ए, धर त्याला धर थांबा. ए इकडे ना सावलीला घे इकडे याला. इकडे हा? धरा. हे बघा, एवढी एवढी जण बॅग घेऊन जात असतील का माणसाला वागवायला किती परेशानी व्हायली आहे ए मला एक सांगा तुम्ही आम्हाला बघून का रे पळता तुम्ही दोघ जण सरपंच तुम्हाला कळलं असतं ना आम्ही फॉरेनला न जाता इथेच हॉटेलमध्ये म्हणून आम्ही पळालो म्हणजे तुम्ही फॉरेनला जाणार नव्हते का नाही अरे मग ही नाटकं कायसाठी केली तुम्ही एवढी रे हा एवढा तुमचा सत्कार केला एवढा बॅनर छापाय टाकलाय एवढं तुमचं फार सगळं तुम्हाला शुभेच्छा दिल्या कशासाठी रे नाटकं केली मग तुम्ही सरपंच गावातल्या लोकांना कळलं असतं ना आम्ही फॉरेनला गेलोय मस्त तिकडे जॉब वगैरे करतोय पैसा पाणी कमवतोय मोठा माणूस झालोय मग गावातल्या लोकांनी आम्हाला पोरगी दिली असती मग आमचं लग्न झालं असतं आमचं लग्न ठरावं म्हणून आम्ही एवढं सगळं केलं अरे देवा
मग मला तुम्ही सांगा महिनाभर कुठं राहिले असते रे तुम्ही? अहो सरपंच त्याच प्लॅनिंग करत होतो दुकानावर तेवढ्यात तुम्ही आले. अरे बरं झालं त्या बांड्याने मला सांगितलं. अरे गोळू दादा तुला कळायला पाहिजे, आज महिना महिना 2-2 महिने बाहेर राहायचं, काम नाही धंदा नाही करायचा, खाण्यापिण्याचं काय केलं असतं? अरे काम धंदे जर नाही केलं तर कोणी खायला तरी देईल का आपल्याला तुकडा? होय करण, कळाय पाहिजे तुम्हाला. अरे सरळ सांगायचं, स्पष्ट सांगायचं ना, असं नाही करायचं गोळू दादा कधी. होय रे? अरे तुमच्या दोघांच्या कामाचा पत्ता नाही, मला कुठं काम लावणार होते रे? हा मला म्हणे येतो तुला बी लावतो काम. हा होय आता एक काम करा, हा. बांड्या ती बॅग त्यांच्याकडे आणि चला घरी. नाही? सोडून देते. कर सांगा परत असं काही. नाही चला मग.